नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो काही प्रश्न आहे तो आता पावसाळी अधिवेशनामध्ये चिघळलेला आपल्याला दिसतोय। शेतकऱ्यांसाठी जी काही कर्जमाफी शासनाने जाहीर केली त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी खूप काही अटी शर्ती याच्यात टाकलेल्या आहेत। आता याच अटी शर्तींवर आता विधानसभेचं जे काही पावसाळी अधिवेशन आहे त्या पावसाळी अधिवेशनामध्ये सगळेच मंत्री इथे बोलत आहेत। खुद्द त्यांचे भाजपचे मंत्री देखील आता त्यांना सांगतात की ज्या काही अटी शर्ती तुम्ही टाकल्या आहेत त्यांना कुठेतरी शिथिल करा। बघा, एखादा नेता जर 2019 मध्ये मंत्री झाला असेल आणि तो नेता 2024 मध्ये देखील मंत्री होतो, तर मग शेतकऱ्यांना 2019 मध्ये कर्जमाफी दिली होती, मग आता त्याला कर्जमाफी का नाही? असा वेगवेगळा नियम तुम्ही का कशा पद्धतीने लावू शकता? स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी सगळे नियम तुम्ही इथे बसवता। परत शेतकऱ्यांना खरोखरच शासनाने कर्जमुक्त केले। कशा पद्धतीने कर्जमुक्त केले की शेतकऱ्यांना आधीचं जे कर्ज आहे ते कर्जच माफ होत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना पुढचं कर्जच मिळत नाहीये, घ्यायचं पण नाही आणि द्यायचं पण नाही। अशा पद्धतीची इथे प्रोसेस, अशा पद्धतीची पद्धत इथे सुरू असल्यामुळे शेतकरी हा खरंच कर्ज माफी शेतकऱ्याची झाली, म्हणजे कर्ज मुक्त झालाय, माफी पण नाही, कर्ज मुक्त झालाय। शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणारे हे एकमेव सरकार आहे, अशा पद्धतीचा टोला देखील तिथे लावण्यात आलाय। तर भाजपच्या रणधीर सावरकर यांनी कर्जमाफी योजनेच्या अटी शिथिल करण्याची मागणी केली। बघा, स्वतः भाजपचे नेते देखील इथे बोलताना आपल्याला दिसत आहेत आणि तेच कुठेतरी या शासनाने समजून घेणं गरजेचं आहे। आता याच्यामध्ये जर विचार केला तर 2019 मध्ये कर्जमाफीतील जवळपास 12,71,000 शेतकऱ्यांना किमान 1 लाख रुपयांपर्यंतचं अनुदान द्यावं, तेही शासन देत नाहीये। त्यांना 50,000 रुपयांपर्यंतचं अनुदान तर मिळालेच नाही आणि आता देखील त्यांना 1 लाख रुपयांपर्यंतचं अनुदान देण्यात यावं अशी देखील इथे मागणी होताना आपल्याला दिसत आहे। आता कैलास पाटील जे की आमदार आहेत त्यांनी जे आपले कृषी मंत्री स्वतःला मामा म्हणतात, म्हणजे स्वतःला मामा म्हणून घेतात, सगळं महाराष्ट्र त्यांना मामा म्हणतात आणि हेच मामा सगळ्या लोकांना आता मामा खरंच या योजनेत ते मामा बनवताना दिसत आहेत। अशाच पद्धतीची इथे गोष्ट घडताना दिसत आहे। असे देखील टोले इथे लावण्यात येत आहेत। वेळोवेळी अपडेट घेत असणारे, काय नवीन अपडेट येणार आहे, कशा पद्धती नक्कीच जाणार आहोत। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।